फॉलो युअर फॅशन. फॉलो युअर फॅशन म्हणण्यामागचं कारण की माझं ना इथे एक छोटासा एक केस पांढरा झालेला आहे, एक मिशीमध्ये पण एक केस पांढरा झाला आहे. सो मला एक रॅन्डमली अंकल आले. मी एका शॉपमध्ये उभं होतो, तर रॅन्डमली आले, मला म्हणतात अरे बाळा तुझा बघ केस पांढरा व्हायला लागला आहे. तुला ठीक आहे किंवा नाही, याच्यासाठी असं कर, याच्यासाठी तसं कर. म्हणजे केस पांढरे होत आहेत, कमी वयात होत आहेत, असं होतं बरं का. त्यांनी मला खूप अर्धा पाऊण तास खूप केली. अर्धा पाऊण तास माझं डोकं खाल्लं आणि म्हटलं ठीक आहे, आणि मी निघालो तिथनं. आणि मला आफ्टर सम टाईम ती गोष्ट रिअलाईज झाली की भाई लोकांना फक्त तुझ्यामध्ये कमी काय, तू काय तुझ्यात एक गोष्ट कमी आहे, एक गोष्ट नाही. म्हणजे ते लोक फक्त तुझ्यातल्या कम्या काढायसाठी बसलेले आहेत निवांतमध्ये, की भाई तू ये फक्त मी तुझ्या कम्या काढतो, किंवा तू ये मी तुझ्यामधल्या खाम्या काढतो, तुझ्यातले दुर्गुण आणि ते सगळं आहे ना मी सांगतो तुला. सो हे बघ, लोकांना कामाचं इतकं आहे की भाई फक्त लोकांना तुझ्या अंगात तुझ्यामधल्या कम्या, तुझे दुर्गुण वगैरे ते सगळे यांना दाखवायचेस. तर तू त्या 4 लोकांची चिंता नकोस करू. त्या 4 लोकांची चिंता काहीच नको करू ह्यांच्यात. जे तुझं पॅशन आहे ते फॉलो कर. तुला काय करायचं आहे तू ते कर. कारण की भाई जेन्युइन सांगतो, हे 4 लोक खरंच नाही, हे जे लोक राहतात ना हे लोक नाही येत पुजायला. म्हणजे हे लोक तुला खायला नाही येणार किंवा कशालाच नाही येणार. सो तुला फक्त तुझं स्वतःचं फॅशन फॉलो करत बस. तू या मूर्खा कोणाच्याच नको नादाला लागू. तुला जे वाटतं आहे तू ते कर. तुला धंदा सुरू करायचा आहे तू धंदा सुरू कर. तुला फ्रीलान्सिंग करायचं आहे, तुला यूट्यूबर व्हायचं आहे, तुला रील्स बनवायचे आहेत. सो तू ते सर्व कर, बट या मूर्खांच्या नको नादी लागू. तुला जे चांगलं वाटेल तू ते कर. पण हे नको करू जे 4 लोक काय म्हणते. कारण की 4 लोकांना काहीच काम नाही. तू जर 4 लोकांचा विचार करत बसला, 4 लोक काय विचार करते तू याचा पण विचार कर. सो मी तुला फक्त एवढंच सांगू इच्छितो की भाई जे तुझ्या मनाला चांगलं वाटतंय तू ते कर, बाकी काहीच नाही. सो ओके.